सध्या काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची केमिस्ट्री जुळत असल्याचं पाहायला मिळतंय। 2019 आणि 2024च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये आघाडी होईल अशी चर्चा सुरू होती। मात्र दोन्ही वेळेला काँग्रेस आणि वंचितचा जागा वाटपाचा तिढा सुटला नाही। त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये कटुता निर्माण झाली होती। मात्र काही महापालिका निवडणुकीत दोन्ही पक्षांमध्ये आघाडी झाली। आता एप्स्टीन फाईल्सच्या मुद्द्यावरती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर एकाच मंचावर आल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या तुलनेत हर्षवर्धन सपकाळांसोबत प्रकाश आंबेडकरांची केमिस्ट्री जुळत असल्याची चर्चा आहे। तर ही भविष्यातील नव्या राजकीय समीकरणांची नांदी आहे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।